2.5 कोटींची रेंज रोवर, 52 लाखाची जॅग्वार, 28 लाखाची पजेरो, 2 पेट्रोल पंप आणि एक आलिशान बंगला. नाही, हे कोणत्याही अब्जाधीशाच्या प्रॉपर्टीचं पोर्टफोलिओ नाही आहे, तर हे आहे नरगिस खान उत्तर प्रदेश पोलीस विभागात कार्यरत असणाऱ्या एका महिला इन्स्पेक्टरची संपत्ती. हो, पगार फक्त 60,000 रुपये महिन्याचा, पण खर्च त्याच्या दुप्पट आणि एकूण मालमत्ता. चौकशीत समोर आलंय सुमारे 150 कोटींचं साम्राज्य. नरगिस खान यांच्या विरोधात अँटी करप्शन विभागानं FIR नोंदवलाय. 2007 ते 2021 या काळात त्यांचा खर्च उत्पन्नापेक्षा जवळपास 100% अधिक असल्याचं स्पष्ट झालंय. मेरठ, नोएडा, गाझियाबाद, देहरादूनमध्ये त्यांची मालमत्ता, फ्लॅट्स, दुकानं, बार, पेट्रोल पंप, लक्झरी गाड्या आणि बरंच काही. विशेष म्हणजे त्यांच्या पतीवर देखील गुन्हे दाखल आहेत आणि याआधी नरगिस खान एका गबन प्रकरणात गायब देखील झाल्या होत्या. तर मग आता प्रश्न असा की सरकारी नोकरीतून इतकी संपत्ती खरंच कमवता येते का, की ही एक भ्रष्टाचाराची भली मोठी साखळी आहे? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला आवर्जून फॉलो करा.